मराठा आरक्षणाच्या लढ्यास नवे वळण मिळत असून महाराष्ट्र सरकारने मुंबईत आंदोलन करण्यासाठी अधिकृत परवानगी दिली आहे। या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांनी आज किल्ले शिवनेरी तालुका जुन्नर येथे उत्स्फूर्त स्वागताला उपस्थित राहून मराठा समाजास उद्देशून जोशपूर्ण भाषण केले। मराठ्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, एक मराठा लाख मराठा या जयघोषाने हा लढा शेवटपर्यंत नेऊ, अशा ठाम शब्दात त्यांनी भूमिका स्पष्ट केली। त्यांच्या भाषणाने उपस्थित जनसमुदायात प्रचंड ऊर्जा संचारली। यावेळी शिवनेरीच्या पवित्र भूमीवर लाखो युवक युवतींच्या उपस्थितीने परिसर दुमदुमून गेला होता। एक मराठा लाख मराठा अशा घोषणांनी संपूर्ण जुन्नर तालुका रणगर्जना करत होता। ऐतिहासिक शिवनेरीवरून दिलेला हा संदेश मराठा आंदोलनाला बळ देणारा ठरला आहे। फक्त जर बोलतच नाही आपण तयार असल्याने त्यामुळे तुम्ही फक्त तयार करा। शांततेत मुंबई यायचं 5,000चा 5,000, 2,000चा 2,000 बसणं गरजेचं आहे, न्याय देणं गरजेचं आहे, कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे, लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे, मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे। कारण देव देवता आपला आहे त्यांचा नाही, ते फक्त निवडून उत्तरच जेव्हा पूजा करत हा मूर्तीची आता मला काय कळतो सकाळी दिसला घ्यायला फक्त आता आपल्यावर अवलंबून समजल्याचं बदली बोललेलो आपण इतका संयम करा किती होत तुला तरी उचलायचं नाही, आडमुटपणा करायचा आपल्या जे पुढे गेले ना मला खागिले आणि आईले त्या बाहेर आले तुम्ही जा नंबरशी याचाच सगळे घुसायचं बंद लक्षणला कोण दुखलं त्याच्यामुळे आपल्याला चुकून घ्यायचं नाही। सोळा थापापणा गोळ्या गाड्या असं पाठवून राहिल्या पूर्ण मला एक गोळी दिली काय ते मला सगळं करावं मी मुंबईत उडीत नाही आता काही झालं तर सोडित नाही फक्त एक नकाला सांगा की सगळं येणं बाटलेलं जातं तर लाखो जण त्या लाखो बांधवांना माझं सांगणं आहे। कुणी जर म्हणला मी जाणार क्षेत्र त्याला पर्यंत जाणार सुरुवात केली आम्ही बसलेलो तो काय परीक्षा आला नाही काही आपल्या भावाची जवळचे जर आता मुंबईच्या ठिकाणी म्हणजे जर म्हणजे 5,000 बसला 5,000च्या जवळ जिल्ह्याला घराघर गाड्या लावून लागायचं लोट घ्यायचा नाही, संयम ठेवायचा, कोणी आडमुटपणा करायचा नाही। तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो समाजाच्या अंगुलात आडमुटपणा येईल आणि समाज आपल्याकडे असल्याने बघतो पोर असल्याने सांगणार आहे तर त्याला बाधा येऊन देऊ नका। तुम्ही फक्त सांगा तुमचं कोण वापरायचं तुम्ही फक्त सांगा या काही राजा नाही आपल्याला चाललं सकाळी आपल्या भावाला आपल्यातून आता शब्द फुटत नाहीत माझे आपल्या जगलो आपल्या समाजाला न्याय मिळावा म्हणून मुंबईकडे चाललो सतीश भैयाला त्यांना एका दोन फाटला किंवा काढला माहिती त्यांना अटॅक आला ते मुंबईकडे चालले होते आपल्यातून आपला एक भाऊ गेला ते बलिदान वाया जाऊ द्यायचं म्हणून आपण त्यांना त्यांच्या डोक्यात आपण सदस्य लागेल ते कुटुंब आपण उघड करून द्यायचं नाही त्यांच्या लेखा बाळाच्या पाठीशी आपण राहायचं कारण घरचा खर्च जर गेला तर कुटुंब उघड पडतं तुमची माझी जबाबदारी इथून पूर्ण मराठीचं कुटुंब उघड करून द्यायचं नाही आपण म्हणून आपण सगळं त्यांच्यासाठी सहकार्य राहू झेंडा आहे ध्वज आता आपल्याला वेळ नाही मुंबईला जायचं रात्री पोहोचायचं टप्प्यावरती सध्या मराठ्यांचं आंदोलन तुमच्याकडे आपल्याला पण या परिस्थिती
आपण प्रश्नाची प्रक्रिया लढाई जिंकली पुढे जाईल. सिन्नर आणि शिवनेरीगडाचा पट्टा आणि पुणे जिल्ह्याचे मराठी विरोध जर घराच्या बाहेर पडले तर महाराष्ट्राच्या दरम्यान गेला 50 वर्ष सांगा. सहकार्याच्या गरीबाच्या पोराला नाही आणि सरकार जिल्ह्यात पुणे जिल्ह्यातल्या खानदानी मराठ्यांना जागरण मराठ्यांना रस्त्यावरती शांततेने ठेवायचं आहे. त्याचे कान आणि डोळे मुंबईकडे ठेवायचे. त्यामुळे जनरेशन पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण कोणी शांत बसायचं लोकशाहीच्या कायद्याचा मार्ग सोडायचा नाही. आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली. त्याबद्दल आपण न्यायालयाचं आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलं. कारण मी एक असा माणूस आहे, काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे. राजकारण करायचं म्हणून नाही करायचं, आपल्याला पाहिजे आरक्षण. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.